नमस्कार. मी राहुल वाघ, मुख्याधिकारी तथा प्रशासक नंदुरबार नगरपालिका नंदुरबार. एक नुकतंच आपण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला. आपल्या सर्वांना माहितीच आहे की जे उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि उष्णतामान वाढत आहे, त्यामुळे धरणातली पातळी कमी होते. आजच्या घडीला विरचक धरण जे जिथून आपल्या शहराला पिण्याचा पाणी पुरवठा होतो तिथे 56% पाणीसाठा आहे आणि शहराला जो दुसरा स्रोत होता आंबेबारा धरण, त्याच्यातलं पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे आता फक्त विरचक योजनेवर शहराचा पाणी पुरवठा सुरू आहे. तर विरचक धरणातलं पाणीसाठा कमी झाल्यामुळे आणि आंबेबाराचं संपल्यामुळे आपल्याला नाईलाजाने जी आपलं पाणी पुरवठा शहरातला 1 दिवसाआड होता, तो आता 1 मेपासून 2 दिवसाआड करावा लागतोय. आपली जी योजना आहे आपल्याला रोज साधारणतः म्हणजे शहराची लोकसंख्या जर आपण आजच्या घडीला अंदाजे 1.5 लाखाच्या जवळपास पकडली तर 19.5 MLD पाणी दैनंदिन लागतं. तेवढं आपल्याला आंबेबारातलं पाणी संपल्यामुळे आपल्याला पाणी कमी पडत असल्यामुळे नाईलाजाने पाणी कपात करावी लागत आहे. जे काही पाणीसाठा आहे उपलब्ध, तो आता व्यवस्थित पुरवण्याचं नियोजन आहे. त्या अनुषंगाने काही लिकेजेस वगैरेचे कामं पण नगरपालिकेने केले आहेत, जेणेकरून पाणी वाचवता येईल आणि हा पाणीसाठा आपल्याला परत पावसाळा होऊन धरणात नव्याने पाणीसाठा येईपर्यंत कसा पुरवता येईल याचं नगरपालिकेने नियोजन केलेलं आहे. मे महिन्याचं जे पाण्याचं टाईम टेबल आहे ते आपण समाज माध्यमातून प्रसिद्ध केलेलं आहे. तर माझी सर्व नंदुरबारकर नागरिकांना विनंती आहे की जे पाणी आपण देणार आहोत त्याचा काटकसरीने वापर करावा आणि याला संकटाला तोंड देण्यासाठी आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं ही विनंती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.